तुमचं काय करायचं आहे आज सांगा. स्पीच काय करायचं तुमचं? वॅक्स करायचं. कोण करणार आहे? स्नेहल. स्नेहल. ह्या आहेत दुसऱ्या स्टुडंट प्रॅक्टिस करणार आहेत वॅक्सचं. तर कुठलं वॅक्स आहे? हनी रिच वॅक्स आहे. प्राईस किती आहे ह्याची? 150 रुपये. चला, हे आहे वॅक्स हिटर. तर करा स्टार्ट. घ्या वॅक्स. लागेल तेवढंच घ्यायचं. पावडर लावून घ्यायची असे मॅडम. हे किती पातळ ठेवायचं बघा, जास्त पण गरम करायचं नाही, म्हणजे आपल्याला कळेल ना किती गरम झालं किती नाही. कधीच जास्त गरम वॅक्स लावायचं नाही. आपल्याला ते गरम करतानाच आपल्याला कळालं पाहिजे किती गरम आहे. जास्त पातळ अशी लाईन दिसली ना तर जास्त ती हीट झाली म्हणायचं. आणि पॅचूला कधी त्यात ठेवायचं नाही वॅक्स हिटरमध्ये, असं आडवा वरती ठेवायचं. हातावर जास्त टॅन आहे का? हेअर आहे तसं. छान. ट्रिप्स बघू कुठली कशी वापरणार आहे. हे ट्रिप्स आहे का नाही, खरखरीत बाजू. खरखरीत बाजू अशी बसली पाहिजे त्याच्यावरती आणि गुळगुळीत आपल्या साईडला पाहिजे. एक लावून दाखवू? थोडंसं लाव पण व्यवस्थित लाव. व्हेरी गुड. बस तेवढं जरी लावलं ना आणि काढलं तरी बस झालं. माझ्यासारखं जास्त लावू नका स्टार्टिंगलाच. टॅन निघतोय का वॅक्सचं करताना? दिसतंय का तुम्हाला टॅन निघाल्यासारखं? वॅक्स कशासाठी आपण करतो? टॅनिंगसाठी आणि हेअर रिमूव्हसाठी. आता बघा हो का, हे कसं टॅनिंग दिसतंय निघालं का? जरा फिरवा. दिसतंय का दोन्हीत फरक? इथं आणि इथं दिसते. ही क्लीन दिसते. मग वॅक्स पण व्यवस्थित पाहिजे आणि चांगल्या ब्रँडचं पाहिजे, आहे की नाही? किंवा रिझल्ट. मग तुम्हाला काय अवघड वाटतंय का वॅक्स करायला? नाही ना? वाटतंय का सोपं? सोपं वाटतं. पहिल्यांदाच करताय ना तुम्ही? इकडे बघून बोला. पहिल्यांदाच करताय? काय नाही ना अवघड वाटलं? कसं शिकवलं? असल्यानंतर छानच वाटणार. चालेल. शिकवण्याची पद्धत छान आहे. आता कस्टमर घेणार ना तुम्ही? फक्त हे फिट्ट पकडायचं व्यवस्थित, हा, म्हणजे हेअर तुटून निघणार नाहीत, म्हणजे पुरळ पण येत नाहीत. पहिल्यांदाच वॅक्स पण किती छान करतात ना ते.
निरीक्षण महत्वाचं आहे ना, त्यांनी निरीक्षण किती केले व्यवस्थित. कारण त्यांना मी पहिल्या दिवशी सांगितले निरीक्षण तुमचं पहिलं महत्वाचं आहे. काय काय मुलींना हाताला धरून पॅचूला मला चालवायला शिकवावं लागले. पॅचूला सुद्धा धरता येत नव्हतं व्यवस्थित. आणि इथं जो हा भाग आहे ना, हा लय सेन्सिटिव्ह असतो. इथं जास्त गरम वॅक्स लावायचं नाही कधी, नाही तर तिथं लगेच लाल होतं, चिमटतं. टाइम लागत किती वेळ लागतो हे पाहायला. दुसऱ्या हाताला आता ही पहिल्यांदा स्टार्ट तुम्ही करताय ना आज पहिल्याच वेळेस, मग दुसऱ्या हाताला पण टायमिंग लावूया. तुम्ही किती वेळात करताय एक हात. काय काय ठिकाणी असं पटपट पटपट लावतात, व्यवस्थित धरत नाहीत आणि पटपट खेचतात. कस्टमरला पण ते इरिटेट होतं ना कधी कधी. जरा आपण थोडंच व्यवस्थित सावकाश व्यवस्थित करायचं, म्हणजे कस्टमरला पण जरा बरं वाटलं पाहिजे ना, बाबा हा व्यवस्थित करतायत. नाहीतर उगीच गडबड गडबड नाही करायची कामात. ट्रिप्स पकडण्यापासून त्यांनी निरीक्षण केले ज्योती. एकदाच वॅक्स बघितले त्यांनी माझं. माझा स्टुडंट सगळ्यात हुशार आहे. मला माझ्या स्टुडंटने माझ्यासारखं केलं ना तर मला लय आनंद होतो. मस्त असं फिलिंग लय भारी येतं. मसाज बिसाज पण करा माझ्यासारखं जरा फेशियल, मला लय बरं वाटेल. करा करा. हा पहिल्याच वेळेत पण लय छान केलं तुम्ही वॅक्स. एकदम छान निरीक्षण आहे. तुम्ही सांगताय सारखं इकडे इकडे बघा, मग आम्ही येणारच की. पार्लर मध्ये कशी करते ती यांची टाइमपास नाही का, असं नाही. मला आवडतं. आपण क्लासला जायचंय म्हणून किती उरकतो. सकाळी उठल्यापासून आपल्या डोक्यात असतं आपल्याला क्लासला जायचंय, किती गडबड करतो.
मग इथे येऊन टाइमपास करायला ते मला पण नाही बरं वाटत. कधीतरी कंटाळा आल्यावर एक ठीक आहे. आपल्याला कुठं राहिलंय कुठं नाही राहिलं ते पण लक्षात आलं पाहिजे. हा, हो. म्हणून लावताना असे डायरेक्शन घ्यायचे आपल्याला थोडे थोडे. इथं अर्ध लावले, मग अर्धा पोर्शन राहिलेला कव्हर करायचा. तिकडून काढायचं नसला सरळ करून काढलं तरी चालतंय. हे उलट झालं ना. आता हा इथपर्यंत पोर्शन झाला ना, इथून इकडे बघायचं, सगळं चेक करायचं कुठं राहिलंय का, आणि नंतर मग बोटाकडे जायचं. एकदम बॅग असा कोपरा बाहेर काढा, इकडे राहिले तेवढंच राहील. एवढीच एक लाईन राहिली. हे असं पकडायचं, असं पकड नाही, असं करायचं, आणि इकडून आहे का नाही, हे अशी स्किन धरायची, ही अशी धरायची, म्हणजे हा भाग आहे बघा, इकडे गेलेली अशी होते ना, मग काढायचं. आणि जरा थोडस जर इकडे राहिलं तर मग इकडचा हात असा करायचा, असं करायचं, म्हणजे दोन्ही साईड येत. असं उलट केलं की खेचून पण उलटच होतंय ना. जेव्हा हा पूर्ण हात आहे ना वरचा कव्हर होईल, त्यावेळेसच पुढे हाताचे बोटांचे वॅक्स करायचे, तोपर्यंत नाही करायचं. अजून घेतलंय का वॅक्स? त्यावेळेस काय होतं, काय वेळेस काय होतं, जास्त जर ब्रॉड असतील ना हेअर, तर एकदा लावलं वॅक्स की निघत नाहीत, मग परत आपल्याला डबल लावावं लागतं. मग 2 वेळा 3 वेळा लावायचं. 3 वेळेपेक्षा जास्त वॅक्स लावायचं नाही. तिसऱ्या चौथी वेळेस जर तुम्ही वॅक्स लावलं आणि ट्रिप्स लावायला लागला तर तिथं त्या स्किनला हे होणार, रॅशेस येणार, लाल होणार. त्याच्यामुळं जास्तीत जास्त 3 वेळा वॅक्स लावायचं, त्याच्यावरती लावायचं नाही. कुणाकुणाची हेअर ग्रोथ जास्त असेल तर आपल्याला डबल लावावं लागतं. तरी पण त्यांचे निघणार. कुणाकुणाचे जास्त असे जरा जाड असतात ना, जास्त असे जाड असेल ना कुणाकुणाचे, तर नाहीत निघत. अंडरआर्म्स करायला पण सेम प्रोसेस आहे. फक्त अंडरआर्म्स करताना काय करायचंय, जास्त गरम नाही करायचं वॅक्स, मीडियम मध्ये घ्यायचं. मग अंडरआर्मचे जे हेअर आहेत ना ते पटकन निघतात. जर इतकं पातळ जर लावलं ना अंडरआर्म्सला तर केस निघत नाहीत. आलं लक्षात स्नेहल? एकदा तुम्ही ट्राय करून बघा, एकदा पातळ लावा, अंडरआर्म्सला निघतात का बघा. आपण फर्स्टला करत होतो का नाही, ट्रिप्स फक्त तशीच येत होती उचलून, तशी येते. आणि हाताचा हा भाग आहे ना कोपरा, तिथं 2-3 वेळा लावायचं जरा, कारण थोडंसं जास्त काळ टॅनिंग झालेलं असतं ना, 1-2 वेळा काढायचं. ते कस्टमर खुश होऊन गेलं पाहिजे आपल्याकडे, बाबा आपण छान वॅक्स केलंय आमचं ना. आपल्याला काय कमवायचंय, कस्टमर कमवायचे. पैसे आपोआप येतात कस्टमर कमवल्यानंतर. हा, कस्टमर कमवणे म्हणजे सर्व्हिस चांगली देणे. हा,
हे नेहमी लक्षात ठेवा. परत लाव का इथं? नाही निघाला असेल तर राहू द्या, पण जास्त कोणाकोणाचं जर जास्त काळा असतो ना कोपरा, मग तिथं असं डबल लावायचं. काय काय कस्टमर पण जरा किरकिर असतं, इथं राहिलंय तिथं राहिलंय, असू दे म्हणायचं आणि परत डबल लावायचं. हा? हाताचं पुढचं पूर्ण झाल्याशिवाय स्प्रे नाही करायचा. वॅक्स हिटरला कसं टायमिंग ठेवलेलं असतंय की एवढे सेकंद झाले की तो वॅक्स हिटर आपोआप बंद होतो, चालू होतो. तरी पण कधी कधी वॅक्स गरम होतं जास्त अति प्रमाणात. ते आपल्याला बघून समजलं पाहिजे त्याचं थिकनेस समजून करायचं. थिकनेसवरनं लगेच आपल्याला समजतं जास्त पातळ झालं असलं की लय गरम झालंय बाबा. थंड लावा. जास्त वॅक्स गेलं एक्स्ट्रा तरी चालेल, पण गरम लावायचं नाही, भाजायचं नाही. बोटांना लावताना पहिलं फक्त बोटांना लावून घ्यायचं, एवढ्या 4 बोटांना. हा, आणि अंगठ्याने पकडायला लावायचा आपला हात असा. म्हणजे ह्या ट्रिप्स इथनं खेचता येते आपल्याला. म्हणजे एक लावायचं का सगळे? ह्या 4 बोटांना लावून घ्यायचं आणि अंगठा जो आहे की नाही त्याने आपला हात पकडायला सांगायचा, म्हणजे आपल्याला खेचता येते ना ट्रिप्स तिकडून. समजलं का धरायला सांगितलेलं? त्यांनी जर धरलं तर आपल्याला ट्रिप्स चांगली व्यवस्थित खेचायला येते, आहे की नाही? आणि तिथं तर थोडेसे ब्रॉड असे हेअर असतात ना बोटांवरती, आणि तिथले जर नाही निघाले ना परत डबल फक्त त्या हेअर वरती लावायचं 1-2 वेळा आणि काढायचे ते पण हेअर. कुणाकुणाचे नाहीत निघत त्यांना डबल लावायचं. ताट करायला सांगा, जरा बाहेर काढायला सांगा तो बोट. नाही असं, आणि लास्ट मग हे बोट धरायचे ना अंगठ्याला लावायचे. कळालं दोघींना पण काय राहिलं सायलेलं झाली उजळणी वॅक्सची. आता रक्षाबंधनचं कस्टमर दोघे हँडल करणार. एका साईडला मी हेअर कट करत असेल तर एका साईडला वॅक्स झालंच पाहिजे. का माहेरी जाणार आहे रक्षाबंधनला 15 दिवस? त्या दिवशी सुट्टीच असणार आहे. आता एकदा परत चेक करायचा हात पूर्ण आपण केले का व्यवस्थित, नंतर मग वॉटर स्प्रे करायचा, नाही तर धुवून घ्यायचं व्यवस्थित. आणि थोडंसं जर तुमच्याकडे ॲलोवेरा जेल किंवा बॉडी लोशन असेल तर ते लावायचं आणि थोडासा मसाज करून घ्यायचा हाताला. नाही राहिलं ना, वॉटर स्प्रे करा आणि पुसून घ्या हात. टिश्यू पेपर आणलाय का? नाही आणला का? तिथं असेल बघा मध्ये खाली. चार पदर घालायचे, 4 पदर. हा त्याचेच घाला, घडी घाला 4 वेळा. ते लगेच फाटतं ना.
असं. हा राईट. आणि तसं पुसून घ्या. जर ते पातळीने पुसलं असतं तर ते फाटलं असतं. नॅपकिन जास्त करून वापरायचेच नाहीत वॅक्सला, टिश्यू पेपरच वापरायचे. का तर हायजीन मेंटेन करायची आहे आपल्याला. नॅपकिन डबल आपण सगळ्यांनाच वापरतो ना, सारखं काही दिवसभर धुवत बसत नाही. म्हणून टिश्यू पेपर वापरायचे. म्हणजे वॉटर स्प्रे करायचा आणि स्वच्छ असे पुसून घ्यायचे हात. किंवा आणि नंतर थोडंसं ॲलोवेरा जेल किंवा रोज वॉटर, बॉडी लोशन काय पण वापरून थोडासा मसाज द्यायचा हाताला. दाखवते की मी. जरा व्हिडिओ बघ, मला पण घ्या व्हिडिओ. हे ॲलोवेरा जेल नाही आहे, तो थोडंसं वॉटर स्प्रे करायचं असतं. मसाज करायचा. बॉडी लोशन वगैरे लावलं का नाही, व्यवस्थित असं मसाज करायचं आपल्याला. तिथं थोडंसं असं मसाज द्यायचा हाताला. ओके, आलं लक्षात? आलं. अशी सर्व्हिस दिली तर काय येणार नाही कस्टमर आपल्याकडे. आता दोन्ही हात मधला बघू फरक. आता लाईट दिसताना जास्त बघा, दोन्ही हातातला फरक किती दिसतोय. तुम्हाला वॅक्स कसं वाटलं करायला? पहिल्यांदाच केलं. छान वाटलं मला वॅक्स करताना. काय अवघड वाटलं का? दुसऱ्या हाताचं जमेल ना व्यवस्थित? व्यवस्थित जमलं. कुठला वॅक्सचा डब्बा घ्यायचं समजलं? हो. आपण पहिल्यांदा कुठला घेतलेला दाखवा वॅक्सचा डब्बा. त्याने काय वॅक्स बरोबर झालेलं नाही. आपण नेक्स्ट कुठला वापरला? पहिल्यांदा आपण हा वापरला वॅक्सचा डब्बा. कुठला? हनी रिच. नंतर आपण कुठला घेतला? हातात घे बरं तो डबा. नंतर हे वापरलं, त्यामुळं सगळा टॅन गेला. त्याची प्राइस किती आहे बघू बरं. दिसते का याच्यावरती प्राइस? प्राइस नाही दिली का? आहे ना खाली सांडलेलं. 155 रुपयाला डबा आहे हा. पण ह्याने सगळा टॅन निघून गेला हाताचा. पण तसं ह्या वॅक्सने अजिबात टॅनिंग निघालेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही ब्रँड बघूनच वापरा. आणि किती दिवसाचं आहे, शॉपमध्ये किती दिवस राहिलं असेल ते बघूनच यूज करा. किती दिवस झाले तुम्हाला क्लास जॉईन करून? 1 तारखेपासून झाले, 7 दिवस झाले. मग काय काय शिकला तुम्ही 7 दिवसात? फेशियल शिकली, वॅक्स, हेअर कट, युकस, फेस कट आणि वॅक्स. आज पहिल्यांदा वॅक्स केलं का तुम्ही? आज पहिल्यांदाच मी वॅक्स केली. कसं वाटलं तुम्हाला वॅक्स करताना? छान वाटलं वॅक्स करताना. सगळं व्यवस्थित समजलं. मॅडमनी छोट्या छोट्या गोष्टी पण सोप्या करून सांगितल्या. त्यामुळे काय अवघड जाणवत नाही. आता कराल कस्टमरचं तुम्ही व्यवस्थित? कॉन्फिडन्स आला तुम्हाला? चालते, तुम्ही दाखवा दुसरे स्टुडंट तुमचे कसे काय हात झालेत. आवडलं का तुम्हाला वॅक्स त्यांनी केलेलं? हो. आवडलं? हो, वाटलंच नाही, त्यांनी पहिल्यांदा केलं. चालतंय, मग तुम्हाला दोघींना आवडलं ना मी शिकवलेलं? हो, आवडलं. चला बाय बाय करा मग सगळी.